आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून उद्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथ शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली। ही सभा अंबरनाथ येथील वडवली गावदेवी मैदानात सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे। या जाहीर सभेमुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजपकडून मोठी ताकद लावण्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापणार असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। दरम्यान अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांची महत्त्वाची बैठक आज पार पडली। या बैठकीत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी उमेदवारांना निवडणूक प्रचाराबाबत सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केलं। प्रचाराची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेमुळे भाजपचा प्रचार आणखी आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत असून अंबरनाथच्या निवडणूक लढतीत रंगत वाढली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उद्या 6 वाजता अंबरनाथच्या गावदेवी ग्राउंडवर अंबरनाथकरांना खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल काय असावं हे सांगण्यासाठी, आमच्या नगराध्यक्षांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या येतात। निश्चितपणे एक चांगला संदेश अंबरनाथमध्ये जाईल आणि अंबरनाथची जनता सुज्ञ आहे। पहिल्यांदा अंबरनाथच्या जनतेला कमळ या निशाणीवर बटन दाबण्याची संधी मिळते। मी अंबरनाथकरांना एकच विनंती करेल की तुम्हाला ही संधी खऱ्या अर्थाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे। योगायोग आहे, हा लक्ष्मीचा दिवस आहे, वार आहे, महिना आहे। त्यामुळे नक्कीच एक चांगल्या विचारातून आमची लक्ष्मी तिथे विजयी होईल आणि नक्कीच नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसेल असा मला विश्वास आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।